प्रख्यात फोटोग्राफर बैजू पाटील यांच्या फोटोला वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर 2025 पुरस्कार जाहीर झालाय। पहिल्यांदाच भारताला या स्पर्धेत बैजू पाटील यांच्या रूपाने रौप्य पदक मिळालंय। वर्ल्ड बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयर ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धांपैकी एक आहे। ही विशेषतः पक्षी छायाचित्रणासाठी समर्पित आहे। या वर्षी या स्पर्धेत जगभरातील 33,000 पेक्षा अधिक छायाचित्रकारांनी सहभाग घेतला। ही स्पर्धा युनायटेड किंगडम मध्ये आयोजित करण्यात आली होती। हे छायाचित्र महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावात टिपले गेलंय। हे गाव पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैली जागतिक स्तरावरती प्रसिद्ध आहे। छायाचित्रात एक पक्षी उडतानाचा क्षण विलक्षण कोनातून टिपला गेलाय। बैजू पाटील जमिनीवरती उलटे झोपून झेंडूच्या फुलाच्या शेतातून हा क्षण कॅमेऱ्यात पकडू शकले। पक्ष्यांची गतिमान उड्डाण शैली, नैसर्गिक प्रकाशाचा सुंदर वापर आणि झेंडूच्या फुलांची पार्श्वभूमी या सर्वांनी मिळून हे छायाचित्र तांत्रिक, भावनिक व कलात्मक दृष्टिकोनातून उत्कृष्ट कलाकृती ठरलाय। थ्रू द मेरीगोल्ड या अप्रतिम छायाचित्राची या वर्षीच्या विजेत्या छायाचित्र म्हणून निवड करण्यात आली आहे। 36 वर्षांहून अधिक अनुभवासह बैजू पाटील यांनी 165 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत। या पुरस्काराबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना आपलं मत व्यक्त केलंय। नुकताच बर्ड फोटोग्राफर ऑफ द इयरचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि अतिशय प्रेस्टिजियस जगातली सगळ्यात मोठी ही स्पर्धा आहे। ही फक्त पक्ष्यांच्या बिहेवियर ह्या कॅटेगरीमध्ये ओळखली जाते आणि जगामधून 33,000 छायाचित्रकारांनी भाग घेतलेला होता आणि पहिल्यांदाच भारताला रौप्य पदक मला मिळालेलं आहे आणि अतिशय अटीतटीची स्पर्धा होती। 50 लाख छायाचित्र या स्पर्धेमध्ये आले होते आणि पक्ष्यांचे जे जगातील जेवढे वेगवेगळे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांचे ते ऍक्शन्स, त्यांचे बिहेवियर, त्यांचे पोर्ट्रेट असे वेगवेगळे विषय होते। मला बर्ड इन फ्लाइट ह्या कॅटेगरीमध्ये रौप्य पदक, सिल्वर मेडल भेटलेलं आहे आणि मी खूप जास्त आनंदी आहे। मागच्या 10 ते 12 वर्षापासून या स्पर्धेमध्ये मी भाग घेत होतो आणि पहिला भारतीय आहे की त्यांना ज्याला हे आज बक्षीस मिळालं आहे। आणि मी भारत नव्हे तर भरपूर अनेक ठिकाणी जगात फिरलेलो आहे, पण भारतासारखी इतकी सुंदर अशी जागा आपल्याकडे आहे, पण आपल्याला त्याचं किंमत नाहीये। आतापर्यंत मला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 165 पुरस्कार मिळाले आहे आणि हा फोटो हिवरे बाजार, महाराष्ट्र, इंडिया इथे काढलेला आहे। ह्या पक्ष्याचं नाव स्विफ्ट आहे आणि जस्ट ऑक्टोबरचा महिना होता आणि अतिशय शेत झेंडूच्या फुलांनी बहरलेलं होतं आणि ह्याच ठिकाणी मी फोटो काढत असताना असं लक्षात आलं की ह्या स्वॅलोज आकाशात उडत होत्या। मी प्रयत्न खूप केले, पण मी जेव्हा फोटो काढायचे तर ते येत नव्हते, निघून जायचे। तर त्यावेळेस मी शेवटी काय केलं की ते ज्या बाग होता त्या बगीच्यामध्ये जी फुलं लावली होती त्या दांडामध्ये मी अक्षरशः उलटा झोपून गेलो आणि अंगावर गवत टाकून घेतलं आणि थोडा वेळ 1 ते 2 तास झोपून राहिलं, पण त्यांना ते लवकर आयडेंटिफाय नव्हतं होत की इथे काहीतरी आहे आणि नंतर मग ते पक्षी तसेच उडत होते आणि त्याच मी ऍडव्हान्टेज घेतलं आणि हा वाईड अँगलने हा फोटो काढला आणि तो आज जगभरात प्रसिद्ध झालेला आहे। ह्या पुरस्काराने अजून एक माझ्या आनंदात भर पडलेली आहे। थँक्यू सो मच। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।